मिळणार आहे, तेव्हा या प्रसंगी अधिकचा वेळ न घेता या प्रसंगी आदरणीय डॉक्टर वाढवाने सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना मी दंडवत प्रणाम करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे 2 दिवसीय अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद येथे संपन्न होत आहे. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या 2 दिवसाच्या या चिंतन शिबिरात महानुभाव संप्रदायातील अत्यंत मौलिक असे विचार मान्यवरांनी इथे मांडलेले आहेत. या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय संशोधन महर्षी डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, या संमेलनाचे ज्यांच्यामुळे हे संमेलन येथे साकार झालं ते मोठे बाबाजी, या परिषदेचे कार्याध्यक्ष आचार्य न्यायंबाज बाबाजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महानुभाव अध्यासन केंद्राचे प्रमुख आमचे सन्मित्र डॉक्टर भरतभूषण शास्त्री सर, या परिसंवादाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक प्राचार्य राघो चौरे सर, या ठिकाणी दुसरे जे वक्ते आहे, ज्यांचा अधिकार आहे आणि जे अधिकार वाणीने आपल्याशी संवाद साधणार आहे, ते पूजनीय श्री नितीनदादा बांदकर. या प्रसंगी सूत्रसंचालन करणारे श्री राजकुमार शेंडे सर, येथे उपस्थित असणारे सर्व वासनिक, भिक्षुक, संत, महंत, या सर्वांना मी प्रथमतः दंडवत प्रणाम करतो. बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे की मध्ययुगीन मराठी साहित्य जे आहे, तर या मध्ययुगीन मराठी साहित्याचं दालन हे मुळातच संत साहित्याने समृद्ध झालेलं आहे. जेव्हा आपली मराठी भाषा ही ग्रंथाच्या रूपाने अस्तित्वात आली, त्यावेळी सर्वप्रथम जे काही वाङ्मय निर्मिती जी झाली आहे, तर ती संत साहित्यातून मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे भक्ती संप्रदाय आहेत, मग वारकरी संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो, समर्थ संप्रदाय असो, या सर्व संप्रदायांनी
समाज मनामध्ये भक्ती तत्व रुजविण्याचे कार्य केलेले आहे. त्यातच एक अद्वितीय असं जे कार्य महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये घडविण्याचं कार्य केलं ते म्हणजे महानुभाव संप्रदायाने. महानुभाव संप्रदायाचं योगदान मराठी भाषेला कधी नाकारता येत नाही. आज 700-800 वर्ष होऊन गेले तरी देखील महानुभावांचं सारस्वत, त्यांचं जे शब्द भांडार, त्यांचं जे साहित्य भांडार आहे, तर त्याने मराठी भाषेतला एक समृद्धता प्राप्त करून दिलेली आहे. ज्या काळामध्ये साहित्याची निर्मिती होऊ लागलेली होती, इतर साहित्याचा जर आपण विचार केला तर पद्याच्या स्वरूपामध्ये इतर ग्रंथ निर्माण झालेले दिसतात, परंतु महानुभाव साहित्य हे एकमेव असं हा पंथ आहे की या पंथामध्ये आपल्याला गद्य आणि पद्य अशा दोन्हीही स्वरूपामध्ये या साहित्याची निर्मिती झालेली दिसते. या महानुभाव साहित्याला मराठी भाषेतून ग्रंथबद्ध करण्याचं पहिलं श्रेय जे आहे ते जाते ते म्हणजे माईम भटांकडे. श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचे परंपरेने साधकांना स्मरण घडत राहावे या हेतूने माईम भटांनी लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे व आद्य चरित्र ग्रंथाचा बहुमान जो आहे तो बहुमान या मराठी साहित्याला प्राप्त करून देण्याचं कार्य या पंथाने केलेलं आहे. तर महदा ईसा जे आहेत तर त्यांनी धवळ्यांची रचना करून पहिली गद्य पद्य काव्य रचना मराठीला बहाल केलेली आहे. म्हणजे या 12व्या-13व्या शतकामध्ये जेव्हा साहित्य आपलं बाल्यावस्थेमध्ये होतं, अशा काळामध्ये गद्य आणि पद्याची निर्मिती या पंथाने केलेली आहे. आणि पाहता पाहता या महानुभाव पंथाच्या साहित्याचा एक असा विशाल वटवृक्ष निर्माण झालेला आपल्याला दिसतो. यामध्ये महानुभावांच्या ग्रंथसंभाराचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला प्रबंध काव्य दिसतात, महाकाव्य दिसतात, कथा काव्य, आख्यान काव्य, स्वयंवर काव्य, विलापिका, स्फुट काव्य, पूजावत्सर पदे, आरत्या, कटाव, चौपदी, पत्रिका, धावे, मूर्तिवर्णन, स्थळवर्णन, छंद, डप, भेदिक, तीर्थमाळा, तीर्थस्थान वर्णने, रूपके, दोहे, ओव्या, विराणी, गुरुकुल पद्धतीने मार्गात निर्माण झालेली पदे, साती ग्रंथ, याप्रमाणे सूत्रांचा परामर्श घेणारा सूत्रपाठ, पंचवार्थिक हा व्याकरण ग्रंथ, दृष्टांत पाठ, स्मृतीस्थळ, ऋद्धिपूर वर्णन, आत्मतीर्थ प्रकाश, प्रतिष्ठान वर्णन, अन्वय स्थळ, वृद्धाचार, अबाब यासारखी अशी विविधांगी व बहुआयामी रचना करून मराठी सारस्वताचं दालन महानुभाव संप्रदायाने समृद्ध केलेलं आहे. म्हणजे इतके सगळे वाङ्मयातील हे सगळे प्रवाह, इतके सगळे प्रकार महानुभाव संप्रदायामध्येच आपल्याला पाहायला मिळतात आणि ते अतिशय मौलिक असं कार्य या पंथांनी केलेलं आहे. आणि हे महानुभावांचे हे सर्वच वाङ्मय ही जी त्यांच्या साहित्याची जी निर्मिती झालेली आहे ती काही स्वतःच मनोरंजन करण्यासाठी किंवा कुठलं तरी लोकांना एक काही आपल्याला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने झालेलं नाही, तर हे सर्व साहित्य पंचकृष्णांच्या भक्ती प्रेमातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे या महानुभाव साहित्याला एक परंपरेची, एक भक्तीचं अधिष्ठान त्या पंथाला लाभलेलं आहे, या साहित्याला लाभलेला आहे. आणि म्हणून हा जो विषय इथे जो दिलेला आहे आज तो अतिशय महत्वाचा विषय आहे. महानुभाव साहित्यातील मूल्य विचार म्हणजे साहित्य जे आहे या साहित्याचा समाज आणि
समाजाशी अनुबंध असतो आणि समाज जे आहे या समाजाचंच प्रतिबिंब जे असतं ते साहित्यातून उमटत असतं आणि ज्या साहित्यामध्ये खरं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं जाते तेच खरं चिरकाळ टिकणारं साहित्य असते आणि म्हणून महानुभाव साहित्य जे आहे हे चिरकाळ टिकणारं असं हे साहित्य आहे. या पंचकृष्णांच्या भक्तिप्रेमातून या साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्यांच्या या सर्वच वाङ्मय प्रकाराचा इथे परामर्श घेणे, कारण की इथे वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करणं इथे अशक्य आहे. परंतु त्यांनी निर्मिलेली ही वाङ्मय संपदा किती विविधांगी आहे याची आपल्याला यातून सहजच कल्पना येते. त्यांनी हाताळलेले ही वाङ्मय प्रकार जे आहे याची आपल्याला एक जाणीव यातून होते. विविध पैलूंनी युक्त असणारी ही वाङ्मय संपदा वाङ्मयीन गुणवैशिष्ट्यांनी देखील नटलेली आहे आणि त्यामुळे ती अक्षरलेणी ठरलेली आहे. म्हणजे एक त्याला जीवन मूल्य जसं आहे तसंच त्याला साहित्य मूल्य सुद्धा आहे. म्हणजे कुठल्याही साहित्याला जेव्हा साहित्याची निर्मिती होते तर या साहित्यातून जीवन विचार किंवा जीवन मूल्य तर सांगावेच लागतात, परंतु त्याला एक साहित्याचा एक बाज किंवा एक त्याला अधिष्ठान प्राप्त व्हायला पाहिजे आणि महानुभाव साहित्यामध्ये आपल्याला हे साहित्य मूल्य पाहायला मिळते आणि म्हणून ते आज 800 वर्षानंतरही अक्षरलेणी म्हणून ते साहित्य ठरल्याचं आपल्याला दिसते. महानुभावांनी आपल्या वाङ्मय निर्मितीसाठी प्रारंभी सांकेतिक लिपीची निर्मिती केली होती आणि रवळोबासांनी शोधलेल्या या लिपीला प्रारंभी नागरी अथवा सकळी असे नाव होते. त्यानंतर दुतोंडे दत्तमुनी जे आहे यांनी अन्वय स्थळामध्ये सकळीता लिप रवळोबासी केली असल्याचे म्हटलेले आहे. पुढे स्वतःची स्वतंत्र लिपी निर्माण करण्याचा प्रघात काही आमनायामध्ये आपल्याला असल्याचा दिसतो आणि त्यातून सुंदरी, पारमांडल्य, अंकलिपी, शून्य लिपी, सुभद्रा लिपी, श्रीलिपी, वज्रलिपी, मनोहरा लिपी, कवीश्वरी लिपी अशा अनेक लिप्यांची निर्मिती सुद्धा महानुभाव संप्रदायामध्ये आपल्याला झालेली दिसते. ही म्हणजे एक अगदी आगळी वेगळी अशी ही गोष्ट आहे की या सुरुवातीच्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा एक सगळं वातावरण जे होतं महाराष्ट्राचं तेही सुद्धा एक हे होतं. एकीकडे मुस्लिमांच्या राजवटी होत्या, एकीकडे समाजामध्ये निरनिराळ्या जातीयतेचं प्रस्थ निर्माण झालेलं होतं, अंधश्रद्धेने समाज पोखरलेला होता आणि अशा काळामध्ये महानुभाव साहित्यातून महानुभाव जे आचार्य मंडळी आहे हे साहित्याची अशी दर्जेदार निर्मिती करीत होते आणि हे सगळं आपल्याला या महानुभाव साहित्यामध्ये बघायला मिळतं. परमेश्वराचे शास्त्र अनंत आहे, कारण परमेश्वर हा अनंत आहे. त्याचप्रमाणे जीव, देवता, प्रपंच हे देखील अनंत आहेत. अनंते ब्रह्मांडे, अनंते देवता, अनंत जीव, अनंत परमेश्वरू असं हे तत्व याचं आहे, पंथाचं आहे. हा महानुभाव पंथ जो आहे हा जरी महाराष्ट्रामध्ये जरी उदय पावलेला असला तरी त्याचा प्रचार काबूल कंदाहार पर्यंत त्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि सध्याचे अनुयायी आज संपूर्ण आपल्याला भारतामध्ये विखुरलेले आपल्याला दिसतात. सृष्टीमध्ये कवणे करणे मुची जेना एके परमेश्वराविन हा महानुभाव संप्रदायातील तत्वज्ञानाचा मुख्य पाया आहे. नित्यमुक्त परमेश्वरच मुक्ती देण्यास समर्थ आहे. तो जीवांच्या उद्धारासाठी अवतार धारण करतो अशी त्याची संकल्पना आहे. चक्रवर्ती, श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी असे हे जे पंचकृष्ण आहेत या पंचकृष्णांच्या वरती किंवा या पंचकृष्णांना आद्य मानून या संपूर्ण साहित्याची निर्मिती झाल्याची आपल्याला दिसते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पंथाची स्थानं जी आहेत ती सुद्धा असल्याचं आपल्याला दिसते. यात परमेश्वराचे चतुर्विध स्मरण सांगितलेले असून त्यात नामाचे स्मरण केलेले आहे. साकारापासून नाम मूर्ती, निराकारापासून लीळा, चेष्टा म्हणून साकारा निराकारा नामची कारण असे सांगून नामाचे जे 10 ठाय जे आहे ते सुद्धा त्यामध्ये सांगितलेले आहे. नामे वेधू, नामे बोधू, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध, परिहरी, नाम
वाजत वाराधरी नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्य ते करी, नाम प्राप्ती ते करी. म्हणजे नाम महिमा इतर जे संप्रदायामध्ये नामस्मरणाला जसं महत्व दिलेलं आहे तसंच महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा नामस्मरण जे आहे या नामस्मरणाला महत्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं. महानुभाव संप्रदाय या साहित्याची जी निर्मिती जी आहे ही आपल्याला जशी पंचकृष्णांना मुख्य मानून जशी झालेली आहे आणि त्यांच्या रूपाचं, त्यांच्या गुणवर्णनाचं, त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन जसं त्यामध्ये आलेलं आहे त्याचप्रमाणे वाङ्मयाच्या अंगाने सुद्धा हा संप्रदायाचं अतिशय महत्वाचं कार्य आहे. या वाङ्मयाचे मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये विशेष असं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. सूत्रपाठासारखे ग्रंथ तर या पंथीयांना जसे वेदतुल्य आहे त्याचप्रमाणे अभ्यासकांना सुद्धा एक असा आदर्श वस्तुपाठ या सूत्रपाठांच्या माध्यमातून घालून देण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसतो. वैदिकांनी वेदातील ऋचांविषयी जी दक्षता बाळगली तीच महानुभावांनी सर्वज्ञांच्या सूत्रांविषयी दाखवलेली आहे. त्यामुळे आज इतक्या वर्षानंतरही त्याचं महत्व अबाधित असल्याचं आपल्याला दिसते. महानुभाव वाङ्मयाचा जो विचार झाला त्याचे बीज या पंथाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोसावी बोलिली ते श्रुती, हटोबासी बोलिली ते स्मृती, स्वामी परस्परा वसार असल्याने त्यांची वचने श्रुती तर नागदेवाचार्यांची वचने जी आहे त्यांना स्मृती म्हणून मानलं जाते. या संप्रदायाचा आद्य जो ग्रंथ आहे लीळाचरित्र, हा लीळाचरित्र ग्रंथामध्ये म्हणजे आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने बोलायचं असल्यामुळे मी थोडक्यामध्ये फक्त लीळाचरित्राच्या संदर्भामध्ये इथे उल्लेख करतो की हा ग्रंथ एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या 3 भागामध्ये त्याची विभागणी झालेली आहे. एकांकामध्ये 74 लीळा आपल्याला दिसतात, पूर्वार्धामध्ये 358 आणि उत्तरार्धामध्ये 488 अशा लीळा आपल्याला यामध्ये दिसतात. या श्री चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील अवतार स्वीकार, शक्ती स्वीकार, नागांबिकेला त्यांनी दिलेलं प्रेमदान आणि नागदेवाचार्यांचे अनुसरण आणि शेवटी स्वामींचं उत्तरापंथे गमन असा हा एक घटनाक्रम आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. एकांकात श्री चक्रधर स्वामींनी गुजरात येथील हडोच येथील प्रधानपुत्राच्या मृतदेहामध्ये जो प्रवेश करून अवतार धारण केल्यापासून तर त्यांच्या पैठण येथे आगमनापर्यंतचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. एकाकी अवस्थेतील हे वर्णन यामध्ये आलेलं असल्यामुळे त्याला एकांत किंवा एकाक असं म्हटलं जातं. पूर्वार्धाचा प्रारंभ जो आहे तो स्वामींनी पैठणला आल्यावर नागांबिकेला जे केलेल्या प्रेमदान आणि शेवटी खडकुली येथे नागदेवांना केलेल्या बोधदानाने होतो. तर उत्तरार्ध त्यांच्या उत्तरापंथे गमनापर्यंत आलेला आहे. तर अज्ञात लीळा ज्या आहेत या अज्ञात लीळांमध्ये जिज्ञासू भक्तांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून सांगितलेल्या कथात्मक स्वरूपाच्या त्या लीळा असल्याचं आपल्याला दिसते. पूर्वार्ध, उत्तरार्ध त्याचे तत्वज्ञान आणि आचार धर्म हा लीळा चरित्रामध्ये प्रामुख्याने आलेला आपल्याला दिसतो. एकाकाचे स्वरूप जे आहे ते आत्मवृत्तात्मक सुद्धा असल्याचं आपल्याला दिसते. त्यामध्ये बरेचदा स्वामींची जी चर्चा झालेली आहे महदा इसेन सोबत वगैरे तर त्याचं सुद्धा आपल्याला दिसते. आणि एकांकातील 5वी लीळा म्हणजे जसं पूर स्वीकार नावाची जी लीळा आहे या लीळामध्ये स्वामींनी पूर स्वीकाराची हकीकत सांगितलेली आहे. आणि उत्तरार्ध, पूर्वार्ध आणि शेवटी एकांक अशी या ग्रंथाची रचना आपल्याला झालेली दिसते. लीळा चरित्र अनेक दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा हा ग्रंथ असून मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ स्वामींचे चरित्र आठवणींच्या रूपाने आपल्याला या ग्रंथातून उलगडत जाते. सर्वच लीळा या बोलीमध्ये व गद्य स्वरूपात असून त्यामुळे मराठी भाषेचे लौकिक जे आहे व्यावहारिक स्वरूप आपल्याला या ग्रंथातून कळतं.
त्याचप्रमाणे या ग्रंथाची भाषा साधी सोपी व गुणवत्ता हेच तिचे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. यादवकालीन मराठी जी आहे या मराठीचं यथार्थ आकलन होण्याच्या दृष्टीने सुद्धा हा ग्रंथ आपल्याला महत्वाचा ठरतो. यातील वाक्प्रचार, म्हणी वजा सुभाषिते, शैलीचा साधेपणा, प्रसाद यामुळे हा ग्रंथ अतिशय वाचनीय झाल्याचं आपल्याला दिसते. एकदा नाही अनेकदा आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला त्यातून निरनिराळे संदर्भ, निरनिराळ्या गोष्टी आकलन होत जातात. भाषा, साहित्य, समाजदर्शन, तत्वज्ञान अशा अनेक दृष्टीने या ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण स्वरूपाचे असल्याचं आपल्याला दिसतात. एकांकामध्ये स्वामींच्या अवतारातील मानवी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, तर पूर्वार्धामध्ये भ्रमंती करताना काही तत्वसूत्रे जी आहे ती तत्वसूत्रे आचार्य धर्म निवेदन करतात. त्यात प्रासंगिकता आहे, तर उत्तरार्धामध्ये धर्मनिरूपणाचे कडे त्यांचा कल असलेला दिसतो. श्री नागदेवासारख्यांना अनुसरित भक्ताला आपली ब्रह्मविद्या देऊन त्यांनी उत्तरापंथे गमन केलेलं आहे. एकांकातील स्वामी आपल्याला संसारी माणसासारखे सामान्य रागद्वेष असणारे भासतात. जीवनातील पुत्र, पती, मित्र, सवंगडी, सेवक, कैदी, मुक्तिदाता अशा विविध स्वरूपातून स्वामींचं दर्शन आपल्याला या एकांकामध्ये घडते. श्री चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू ही दोन्हीही अवतारी पुरुष विदर्भामध्ये त्यांचं कार्य होतं आणि गोविंद प्रभू चे स्वामी हे शिष्य होते. त्यांचे ते स्वामींचे गोविंद प्रभू हे गुरु होते. श्री प्रभू साक्षात करचरणवंत ब्रह्म अशी त्यांची गुरुविषयीची भूमिका असल्याचं आपल्याला दिसते. आणि यातून भक्तीचा आदर्श जो आहे तो भक्तीचा आदर्श स्वामींनी आपल्या भक्तांमध्ये घालून दिलेला दिसतो. त्यांच्या सौंदर्याबद्दल सुद्धा वर्णन लीळाचरित्रामध्ये आलेले आहेत. त्यांची आई जी होती तिने म्हटलेलं आहे की सौंदर्य मूर्ती कृश झाली असे उद्गार काढले आहे. तर अवस्था स्वीकारू लीळेमध्ये आपल्याला काटेया केस गुंपती म्हणजे जेव्हा स्वामी एकाकी अवस्थेमध्ये भ्रमंती करीत होते तेव्हा काट्यातून आणि निरनिराळ्या ठिकाणी ते जात होते तेव्हा त्यांचे केस जे आहेत ते काट्यांमध्ये अडकायचे, त्यांच्या शरीरातून ते रक्ताचे जे थेंब ओघळायचे. तर हे सगळे जे वर्णन आहे त्यातून स्वामींचं सौंदर्य जे आहे या सौंदर्याचं सुद्धा आपल्याला दर्शन घडते. किंवा औरंगळच्या एका ब्राह्मणांनी त्यांचं जे वर्णन केलेलं आहे गौर श्रीमूर्ती लांब कान विशाळ नेत्र असं वर्णन केलंय. यावरून सुद्धा स्वामींचं जे रूप सौंदर्य जे आहे हे किती वेधक स्वरूपाचं होतं हे आपल्या लक्षात येते. श्री चक्रधर स्वामींनी हे परमेश्वर अवतार असल्यामुळे त्यांच्या दर्शनाने प्राणी मात्रांना देखील स्थित्यानंद प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. जसे हिस्त्र पशु जे आहे ते सुद्धा शांत झालेले दिसतात. गायींना दृष्टी सुख देऊन त्यांना आनंदित करणे, गरुड घोड्याला स्थित्यानंद देणे किंवा चर्मकाराला स्थित्यानंद देणे असं अनेक कार्य स्वामींनी केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे समाजामध्ये जी समता निर्माण करण्याचं किंवा एक संपूर्ण अहिंसेचं जे तत्वज्ञान जे आहे ते आपल्याला स्वामींच्या या कर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांची निरपेक्ष वृत्ती जी आहे ते काट्या कुट्यातून जाणे, उकिरड्यावर झोपणे असं जे एक विदेही अवस्था जी आहे ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्यांच्या अहिंसा वृत्तीचं दर्शन शशिक रक्षण सारख्या ज्या लीळा आहे त्यामधून आपल्याला घडतं की येत शरण आली या काही मरण असं जेव्हा ती होडीचा ससा जो असतो तो धावत असतो आणि तो जेव्हा येऊन स्वामींच्या मांडीखाली जेव्हा तो बसतो तर तेव्हा ते त्याला अभयदान देतात. म्हणजे जीवाला अभयदान देण्याचं जे कार्य आहे ते सुद्धा स्वामींचं किती अफाट होतं हे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांची परोपकारी वृत्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्याला चर्मकारा भेटी किंवा भक्ता भेटी, गोपाळांतो खेळू किंवा गोवारी ज्वर निवृत्ती, द्विज गोरक्षण अशा सारख्या ज्या अनेक लीळा ज्या आहेत त्यामधून आपल्याला पाहायला मिळतात.
त्याचप्रमाणे लीळाचरित्र हा ग्रंथ जसा चरित्रात्मक आहे तसाच तो आत्मचरित्रात्मक देखील असल्याचं आपल्याला दिसते. एक प्रकारचा स्वाभाविकपणा यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. वाङ्मय प्रकारांना अपेक्षित मूल्य येथे आढळते आपल्याला. वेदकता हा या ग्रंथाचा विशेष पैलू जो आहे तोही आपल्याला जाणवतो. यातील संवाद पद्धती जी आहे त्यामध्ये सुद्धा नाट्यात्मकता आपल्याला दिसते. जसं हो काजी किंवा जी जी, हा जी, ये या, हा गा अशा सारखे जे शब्द आहेत तर त्यामधून या उद्गारवाचक शब्दांमधून आपल्याला एक संवादाला जिवंतपणा प्राप्त झालेला दिसतो. तर प्रत्यक्ष स्वामी आपल्याशी बोलत असल्याचा भास आपल्याला होतो आणि जणू काही आपण त्यांच्याशी संवाद म्हणजे काय विशिष्टच्या त्या वातावरणामध्ये आपण जाऊन स्वामीशी प्रत्यक्ष संवाद साधून राहिलो आहे किंवा त्या स्वामी आपल्याशी बोलून राहिले आहे असा भास या ग्रंथ वाचताना आपल्याला होतो. लीळांच्या मांडणीची क्रमवारता, भावपूर्ण प्रसंगातून आपल्याला घडलेले व्यक्तिदर्शन, प्रसंग निर्मिती यामुळे या लेखनाला लालित्याचा सुद्धा स्पर्श झालेला दिसतो. चरित्राला आवश्यक गोष्टी असूनही आत्मचरित्राची कलात्मकता जी आहे ती सुद्धा या लेखनाला लाभलेली आपल्याला दिसते. या ग्रंथातून कथाशास्त्र, विनोद, कथाशास्त्र आणि विनोद असा तिहेरी लाभ आपल्याला होतो. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या ग्रंथाला स्मरणामुळे आस्वाद्यता लाभलेली आहे. वार्ता वृत्तांताच्या पातळीवर जाणारे हे लेखन साधे गद्यप्राय असले तरी त्यामागे समृद्ध असा अनुभव आहे. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टीने लीळाचरित्र हा आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारा हा ग्रंथ आहे. चरित्र, आत्मचरित्र, कथा, कहाणी, वृत्तांत असे विविध आकृतीबंध आपल्याला या ग्रंथामधून पाहायला मिळतात आणि लोकभाषेच्या माध्यमातून हा ग्रंथ आणि किंवा गोविंदप्रभू चरित्र जे आहे तोही आपल्याला आपल्या पुढे येतो. या ग्रंथाच्या महानुभावीय गद्य शैलीमध्ये आपल्याला 2 टिंब अशी ते दिलेली दिसतात आणि ती देण्याची म्हणजे ही एक वेगळी पद्धत. म्हणजे इतर ग्रंथांच्या तुलनेमध्ये किंवा इतर भाषेतील ग्रंथांच्या तुलनेमध्ये हा वेगळेपणा जो आहे तो आपल्याला या महानुभाव पंथामध्ये पाहायला मिळतो. या टिंबामध्येच आपल्याला स्वल्पविराम असो, अर्धविराम असो, प्रश्नचिन्ह असो, उद्गारवाचक चिन्ह असो या सगळ्यांचं ते निदर्शन त्यातून होते. त्याचप्रमाणे समाप्तीसाठी 2 असे उभे दंड देण्याचा जो प्रघात आहे त्यातून वाक्याच्या अर्थानुसंधानानुसार या टिंबाचा उपयोग झाल्याचा आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे जसे उदाहरणार्थ मार्दना, मादने, व्याळी असे जे स्वल्पविराम म्हणजे ते 2 टिंब जे आहेत त्या टिंबाने ते दिलेले दिसतात आपल्याला. स्वामीचे जीवन नाट्य उभे करण्याचे सामर्थ्य या माईम भटांनी हा ग्रंथ जो निर्माण केला त्यांच्या निवेदन शैलीमध्ये असल्याचं आपल्याला दिसते. द्यूत क्रीडा आहे, तैल्यकारा भेटी आहे, द्विज गोरक्षण आहे, अरण्य महिषा, रोष हरण आहे या किंवा उकिरडा पहुड यासारख्या ज्या लीळा आहे या लीळा त्या दृष्टीने लक्षणीय असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे या लीळाचरित्र आणि गोविंदप्रभू चरित्र या ग्रंथामध्ये तत्कालीन भाषा जी आहे या भाषेचा जिवंतपणा देखील आपल्याला जाणवतो. त्याचप्रमाणे त्यातील अर्थवत्ता आपल्याला दिसून येते. लीळाचरित्रातील संस्कृत शब्द जे आहेत ते सुद्धा आपल्याला जेव्हा आपण वाचतो तर ते